मिरजे चोरट्यांसोबत एक तरुणांची कडवी झुंज. तरुणाला जखमी करून चोरटे वाहनातून पसार. 2 घरे आणि एक दुकान फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार. परिसरात भीतीचे वातावरण. मिरज शहरात रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. 2 घरे आणि एक दुकान फोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे 4 चाकी वाहनातून पसार झाले आहेत. यावेळी चोरट्याला पकडण्यासाठी एका तरुणाने कडवी झुंज दिली आणि पण चोरट्याने तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. मिरज कोल्हापूर रोड आणि मिरज मालगाव रस्ता, महादेव कॉलनी अशा 3 ठिकाणी एका रात्री चोरीच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. महादेव कॉलनी येथील मोहन गुरव यांच्या बंगल्यातील 2 भाडोत्रींच्या घरी चोरी झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे कुटुंब घरांना कुलूप लावून टेरेसवर झोपी गेले. चोरट्यांनी दोन्ही घराची कुलुपे तोडून घरातील दोन्ही तिजोऱ्या फोडल्या. मोहसिन सौदागर यांच्या घरातील तिजोरी फोडून 44,000 रुपये रोख आणि 17 तोळे चांदीचे दागिने लंपास केले. तर सलीम मुजावर यांच्या घरातील तिजोरी फोडून 1.5 तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे दागिने, 10,000 रुपये रोख लंपास केले आहेत. यावेळी सलीम मुजावर यांची एका चोरट्याशी कडवी झुंजही झाली. चोरट्याने रॉडचा हल्ला केल्याने जखमी झाले, त्यामुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. स्क्रूड्रायव्हर कटवणी चोरट्याचे बूट टाकून चोरटे पळून गेले. या 2 चोरीच्या घटनेसोबत मिरज कोल्हापूर रोड हॉटेल शंभूसमोर असलेल्या रिलॅक्स पॉईंट नाश्ता सेंटर जसवंतीगृह रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडला आहे. मुसा नदाफ यांच्या दुकानातील 30,000 रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. चोरट्यांनी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूचे पत्र्याचे नटबोल्ट काढून दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम 30,000 रुपये घेऊन आल्या मार्गाने पत्र्याचे नटबोल्ट लावून पसार झाले. सकाळी दुकान उघडल्यानंतर पत्र्याच्या शेजारी नोटा पडलेल्या दिसून आल्याने मुसा नदाफ यांना चोरीचा संशय आला. चोरट्यांनी गडबडीमध्ये चोरी करताना काही नोटा मागील पत्र्या शेजारी पडल्या होत्या. मिरज शहर पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या दोन्ही चोरींची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मी सलीम सरदार मुजावर, अहमदनगर दर्गा मोहल्ल्यामध्ये राहतो. मी तिथं भाड्याने मी राहायला आहे आणि खालचं एक भाडोत्री आहे, मी वरती भाडोत्री आहे. ते खालचं पहिला घर फोडले त्यांनी येऊन रात्री 3 वाजता. त्याचं फोडल्यानंतर वरती माझं फोडलीत. मी वरती टेरेसवर झोपलो होतो रात्री. वरती झोपल्यानंतर मला आवाज आला. कशाचा आवाज आल्यानंतर मी खाली येऊन बघितलो तर आत चोर होते. तर मी बिना आवाज करता येऊन मी बघून मी खाली आलो एकदम पाक. खाली आल्यानंतर ते आमची बायको वरनं आवाज दिली. आवाज दिल्यानंतर ते पळत आले. पळत आल्यानंतर मी दोघं होती, दोघातल्या एकट्याला मी मारलो. जे दुसरा आला ते त्याच्या हातात रॉड होतं. रॉडनं मला डोक्यात मारायला प्रयत्न केला. ते चुकून माझ्या हातावर बसला. तरी मी त्यांना सोडलं नाही. ते दोघं पळत जाऊन गाडीत बसली. त्यांचं बूट सगळं तिथं पडलंय, त्यांचं हत्यार सगळं तिथंच पडल्यात. त्यांनी तेवढ्यात निघून गेली. तरी मी पाठलाग करत आलो. पुढे जाऊन गाडी त्यांची गडप झाली. तिथनं अंदाजे तिने गाडीत एकटा बसला होता की आणि ते घरात 2 फोडाफोडी करते, ते दोघं होते. असे 3-4 होती तिने. तर मी पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीपासून मी तक्रार द्यायचा प्रयत्न करतो. आता तक्रार घेतलीत माझी. तर आता माझं जेवढं होईल तेवढं मला न्याय मिळावे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.